तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजे विश्व विशाल न्यूज चॅनल। आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। जय महाराष्ट्र। मी ॲडव्होकेट संजय भोरे, युवासेना जिल्हा समन्वयक धाराशिव। या 2024च्या लोकसभेचं जे रणशिंग फुंकलेलं गेलेलं आहे आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून त्या ठिकाणी शिवसेनेचे नेते ओमप्रकाशजी राजे निंबाळकर साहेब यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी सर्वसामान्यांना हवा असणारा आणि सर्वसामान्याच्या कामाचा खासदार म्हणून त्या ठिकाणी त्यांना दुबार संधी मिळालेली आहे आणि सर्व जनतेचा एक विश्वास म्हणून त्या ठिकाणी त्यांनी मागच्या 5 वर्षात जे काम भरीव केलेलं आहे त्या माध्यमातून त्यांनी सबंध जनतेचे त्या ठिकाणी फोन उचलून त्यांच्या ज्या काही वैयक्तिक लेवलच्या अडचणी असतील किंवा ज्या शासकीय योजना असतील किंवा एकंदरीत बँकाचे प्रश्न असतील, विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, गोरगरिबांचे प्रश्न असतील, तर या प्रश्नांच्या बाबतीत त्या ठिकाणी त्यांना एक हवा असणारा लोकप्रतिनिधी मिळाल्यामुळे जनतेचा देखील त्या ठिकाणी दुर्दम्य आशावाद या 5 वर्षात आपल्याला बघायला मिळाला आहे। परंतु एकंदरीत पाहत असताना फक्त फोनवर काय होतं किंवा फोन उचलल्यामुळे काय होतं असा एकंदरीत एक विरोधाचा सूर ज्या पद्धतीने विरोधकांच्या माध्यमातून त्या ठिकाणी बघायला मिळतोय, तर मला असं त्यांना सांगावंसं वाटतं की ज्या सार्वजनिक विकासाच्या भूमिका असतात त्या तर त्या ठिकाणी ओमप्रकाश राजे निंबाळकर साहेब यांनी त्या ठिकाणी ठोसपणे पार पाडलेल्याच आहेत। परंतु ज्या पद्धतीनं मी म्हणालो की शासकीय वेगवेगळ्या योजना असतील किंवा त्या ठिकाणी वैयक्तिक जीवनामध्ये येणारे प्रश्न असतील, सरकार दरबारी त्यांना येणाऱ्या अडचणी असतील, या सोडवण्यासाठी त्या ठिकाणी एक लोकप्रतिनिधी आपल्या हक्काचा असला पाहिजे, ज्याच्या त्या ठिकाणी उंबरटे झिजवायची, त्या ठिकाणी तासनतास थांबायची गरज नसली पाहिजे आणि आपल्याला हवा असणारा, आपल्याला त्या ठिकाणी वेळ देऊ इच्छिणारा, आपल्याला त्या ठिकाणी एक प्रकारे चांगली वागणूक देऊन आपलं जे काही दुःख आहे, आपले जे काही प्रश्न आहेत, अडीअडचणी आहेत ते सोडवून घेण्यासाठी आपला लोकप्रतिनिधी असावा असा जो विश्वास आहे त्या पद्धतीनं एक सार्थ प्रकारे 5 वर्षाच्या माध्यमातून ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी काम केलेलं आहे। परंतु त्या ठिकाणी दुसरं फोनवर ज्या पद्धतीनं काय फक्त फोन उचलून काम होतं का, तर त्यांना मला त्यांच्या झळझळीत त्या ठिकाणी डोळ्यामध्ये अंजन घालावंसे वाटतं की ज्या पद्धतीनं ओमप्रकाश राजे निंबाळकर साहेब यांनी या जिल्ह्याच्या त्या ठिकाणी आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी आणि ज्या पद्धतीनं आता जे काही राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार आहेत आणि त्यांचे पती जे भाजपवासी आहेत आणि एकंदरीत त्यांचे त्या ठिकाणी सासरे असतील यांच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं ज्यावेळेस मागे एकदा या जिल्ह्याला वैद्यकीय महाविद्यालय त्या ठिकाणी मंजूर झालेलं होतं, तर ते मंजूर जे महाविद्यालय आहे त्या ठिकाणी नेरूळला नेण्याचं पातक या ठिकाणी या मंडळीच्या माध्यमातून करण्यात आलं आणि ज्या पद्धतीनं मागच्या त्या बऱ्याच वर्षामध्ये जनतेच्या त्या ठिकाणी रुग्णांची हेळसांड असेल, आरोग्याशी त्या ठिकाणी खेळण्याचं काम या मंडळीच्या माध्यमातून झालं आणि ज्यावेळेस खरंच आरोग्य व्यवस्था बळकट करण्याची भूमिका त्या ठिकाणी ओमप्रकाश राजे निंबाळकर असेल, त्यासोबत या जिल्हा प्रमुख आदरणीय आमदार कैलासदादा पाटील असतील आणि एकूणच महाविकास आघाडीचं सरकार असताना शरद पवार साहेब असतील, उद्धव ठाकरे साहेब जे मुख्यमंत्री होते आणि आदित्य ठाकरे साहेब आहेत, राजेशजी टोपे असतील, यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी या जिल्ह्याला त्या ठिकाणी सरकारी वैद्यकीय महाविद्यालय त्या ठिकाणी मंजूर केलं गेलं आणि आपण जर बघितलं तर आता 3ऱ्या वर्षाचे त्या ठिकाणी प्रवेश सुरू आहेत आणि एकंदरीत हा विरोधाभास आहे। जसं की आपण म्हणलो की 40 वर्षाची यांनी एकंदरीत एक गाजावाजा केला जातो की आम्ही विकासासाठी त्या ठिकाणी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलो, परंतु यांना कुठलाही जनतेचा विकास करावायचा नसून त्या ठिकाणी त्यांना स्वतःचा विकास करायचा होता आणि ज्यावेळेस आता पुन्हा एकदा घराणेशाहीच्या माध्यमातून माझं मोदी साहेबांना त्या ठिकाणी आव्हान आहे की आपण त्या ठिकाणी देशात वेगवेगळ्या राज्यात त्या ठिकाणी जे प्रादेशिक पक्ष आहेत, जी खरी अस्मिता आहेत या वेगवेगळ्या राज्यांची आणि देशांची, त्या प्रादेशिक अस्मितेला त्या ठिकाणी मोडीत काढण्याचं, त्याचसोबत भाजपाचं एकच दुकान त्या ठिकाणी या देशात उभा करून त्या ठिकाणी हुकुमशाहीची जी नांदी पसरू पाहत आहेत मोदी साहेब, तर त्यांना त्या ठिकाणी
त्यांनी देखील एक आपलं सिंहावलोकन केलं पाहिजे किंवा आत्मपरीक्षण केलं पाहिजे की त्यांना अभिप्रेत असणारी जी घराणेशाही विरुद्धची मोहीम हीच का, जेणेकरून भाजपवासी पती असताना त्या ठिकाणी त्यांनाच त्यांच्या महायुतीच्या माध्यमातून अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचं त्या ठिकाणी त्यांनी खासदारकीचं तिकीट दिलं. तर मला वाटतं की मोदी साहेबांची देखील ही दुटप्पी भूमिका आहे आणि ज्या पद्धतीनं विरोधकाकडून विकासाची भूमिका मांडली जाते, तर मला असं सांगावंसं वाटतं की त्यांच्या विकासाच्या भूमिकेमुळेच त्या ठिकाणी या जिल्ह्याला त्या ठिकाणी देशाच्या आकांक्षित यादीमध्ये त्या ठिकाणी 3ऱ्या क्रमांकावर हा धाराशिव जिल्हा आला. तर मला वाटतं इथं कुठल्याही रोजगाराच्या संधी नाहीत, इथं कुठल्याही इतर म्हणजे विकासाच्या संधी नाहीत, इथं कुठले उद्योग नाहीत यांच्या माध्यमातून उभारले गेले. तर मला असं वाटतं की फक्त ओमराजेंवर टिकाण करून किंवा फोन उचलून काय होतंय असं म्हणण्यापेक्षा आपण काय केलंय याचं देखील त्यांनी स्वतःच्या मनामध्ये आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. तर दुसरा जो महत्त्वाचा विषय आहे की धाराशिव तुळजापूर सोलापूर रेल्वे मार्ग त्या ठिकाणी लवकरात लवकर व्हावा म्हणून ओमप्रकाश राजेनिंबाळकर साहेब यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या मॅरेथॉन बैठका लावण्यात आल्या. त्यासोबतच ॲक्विजिशनचा विषय असेल किंवा एकंदरीत ज्या काही गोष्टी अपेक्षित आहेत हा रेल्वे मार्ग पटकन पूर्ण होण्यासाठी, त्या सगळ्या गोष्टी ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केलेल्या आहेत. त्यासोबत आपण जर बघितलं तर खऱ्या अर्थानं एक जिल्ह्यात अशी परिस्थिती आहे की ही इन्शुरन्स पॉलिसी आहे, प्रधानमंत्री क्रॉप इन्शुरन्स पॉलिसी आहे. त्या पॉलिसीमध्ये त्या ठिकाणी शेतकऱ्याला जर त्या विम्याचा लाभ मिळायचा असेल तर त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यानं त्या ठिकाणी संरक्षित रक्कम भरणं गरजेचं आहे आणि राज्याचा काही हिस्सा केंद्राचा काही हिस्सा अशा पद्धतीनं त्या ठिकाणी ही पीक विमा पॉलिसी पूर्ण होत असते. परंतु त्या ठिकाणी शेतकऱ्यांना जर त्याची संरक्षित रक्कम जर भरली नाही तर त्या ठिकाणी हा विमा त्या शेतकऱ्यांना मिळू शकणार नाही आणि म्हणून स्वतःची पीक विमा स्पेशलिस्ट आमदार म्हणून पाठ थोपटून घ्यायची, मी पीक विमा मंजूर केला, मी अनुदान मंजूर केलं, अशा प्रकारचा एक जनतेत गाजावाजा करायचा. तर मला त्यांना सांगावं असं वाटतं की शेतकऱ्यांना जर त्या ठिकाणी इन्शुरन्स नाही भरला तर त्या शेतकऱ्याला तुम्ही पीक विमा मिळवून दाखवा आणि नंतर आम्हाला सांगा की मी पीक विमा स्पेशलिस्ट आमदार आहे म्हणून. आणि एकंदरीत आपण जर खरी परिस्थिती बघितली तर त्यामुळं जनतेनं यांच्या भूलथापाला कसल्याही पद्धतीनं बळी पडायचं नाही असं मला वाटतंय. ज्या पद्धतीनं सबंध राज्यामध्ये त्या ठिकाणी मराठा आरक्षणाचं त्या ठिकाणी वारा असताना या आमदाराच्या माध्यमातून तुळजापूर विधानसभेचे जे आमदार आहेत त्यांनी त्या ठिकाणी काळा दिवस म्हणून आपल्या नेत्याच्या समर्थनार्थ त्या ठिकाणी लाईव्ह घेतला. तर मला असं वाटतं की ज्यावेळेस लाट्या काट्या आपल्या मराठा समाजातील माई भगिनी खात होत्या, त्यांच्यावर मोठे अमानुष अत्याचार झाले, त्यावेळेस काळा दिवस म्हणण्याचं ह्यांचं त्या ठिकाणी डेअरिंग झालेलं नाही आणि म्हणून मला असं वाटतं की मराठा समाजानं देखील या अशा समाजविरोधी आमदाराचा त्या ठिकाणी या लोकशाही प्रक्रियेच्या माध्यमातून चांगला निक्षून समाचार घेतला पाहिजे. त्यासोबतच आपण जर परिस्थिती बघितली तर लिंगायत समाजाला त्या ठिकाणी अल्पसंख्याक दर्जा मिळावा म्हणून ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी संसदेत आवाज उठवला. मुस्लिम समाजाला असेल, धनगर समाजाला असेल, त्या ठिकाणी त्यांचं आरक्षणाचा अधिकार मिळाला पाहिजे अशी देखील भूमिका मांडली. तर मला असं वाटतं की सर्व जाती धर्माच्या पंथाच्या लोकांना त्या ठिकाणी घेऊन चालणारं हे नेतृत्व म्हणजे ओमप्रकाश राजेनिंबाळकर आहे आणि म्हणून पुन्हा एकदा त्यांना संधी दिली पाहिजे असं मला वाटतं की त्याचबरोबर आपण जर परिस्थिती बघितली तर उमरगा सोलापूर अपूर्ण जो मार्ग आहे तो पूर्ण झाला पाहिजे. त्यासोबतच जिल्ह्यातील त्या ठिकाणी सुरत चेन्नई रेल्वे मार्गाला धाराशिव शहर हे स्पर्द्वारे जोडावं ही देखील मागणी ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केलेली आहे. पीक विमा योजनेतील टक्केवारीची मर्यादा आहे 26% त्या ठिकाणी 80% वाढवण्याचं काम ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या माध्यमातून केलं गेलं. त्यासोबतच खाजगी कंपन्या जी शेतकऱ्यांची असेल सरकारची पिळवणूक करतात आणि शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा पीक विमा देण्यापासून वंचित ठेवतात. तर अशा खाजगी कंपन्यांची मक्तेदारी मोडीत निघाली पाहिजे म्हणून त्या ठिकाणी शासकीय विमा कंपन्याचा त्या ठिकाणी जो पुनरुच्चार केला गेला त्याला देखील त्या ठिकाणी ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या माध्यमातूनच बळ दिलं गेलं. तो आवाज त्या ठिकाणी संसदेत ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनीच उठवला गेला. त्यासोबत आपण जसं म्हणलं की धाराशिव रेल्वे स्टेशन जे आहे ते अमृत योजनेमध्ये समाविष्ट करून त्याचसोबत कोच इंडिकेटर तडवाळा असेल ढोकी असेल या ठिकाणी रेल्वे थांबा व्हावा म्हणून त्या ठिकाणी ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या माध्यमातून प्रयत्न केले गेले. तर मला असं वाटतं की एकंदरीत ज्या पद्धतीनं होता येईल 10,000 युवकांना त्या ठिकाणी रोजगार मिळाला पाहिजे, या माध्यमातून त्या ठिकाणी एक नवा उद्योग यावा या पद्धतीने देखील त्यांनी मागणी केली. परंतु हे सरकार
हे त्या ठिकाणी विरोधकांना कुठल्याही पद्धतीनं त्या ठिकाणी जनतेची कामं करण्यामध्ये अडचणी वेळोवेळी अनुपात होतं आणि विरोधकाच्या खासदार असेल आमदार असेल त्यांना निधी द्यायचा नाही, त्यांच्या मतदारसंघातली जिव्हाळ्याचे प्रश्न घ्यायचे नाहीत, ही एकमेव भूमिका एक कलमी कार्यक्रम यांच्या माध्यमातून चालू केला गेलेला होता सरकारच्या माध्यमातून. म्हणून मला असं वाटतं की आताचे उमेदवार असतील किंवा भाजपवासीय जे आहेत त्यांना कुठलाही अधिकार नाही, कारण त्यांनी जनतेच्या विकास कामाशी प्रतारणा केलेली आहे. एकंदरीत विरोधाला विरोधाची भूमिका त्या माध्यमातून केलेली आहे असं मला वाटतं. एकंदरीत आजची जर इथली तर परिस्थिती हीच आहे, परंतु संबंध देशातली जर परिस्थिती बघितली तर त्या ठिकाणी इंडिया एम्प्लॉयमेंट रिपोर्ट जो आलेला आहे इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन आणि इन्स्टिट्यूट ऑफ ह्युमन डेव्हलपमेंटच्या वतीनं, तर त्यामध्ये असा रिपोर्ट सांगितला आहे की 65.7 त्या ठिकाणी म्हणजे टक्क्यापर्यंत त्या ठिकाणी बेरोजगारीचा दर गेलेला आहे. आणि मला असं वाटतं की त्या रिपोर्टनुसार 100 बेरोजगारामध्ये त्या ठिकाणी 83% युवक बेरोजगार आहेत. असं असताना त्या ठिकाणी मोदींकडून सांगितलं जातंय ज्या पद्धतीनं युवकांना त्या ठिकाणी त्यांच्या जाहीरनाम्यात स्थान दिलं जातं असं सांगितलं जातंय, परंतु त्यांना मोदी जी गॅरंटी सांगतायत मोदी साहेब, तर त्यांची मोदी गॅरंटी हीच का? कारण गेल्या 5 वर्षात त्यांनी सांगितलं होतं की एका वर्षाला त्या ठिकाणी 2 कोटी रोजगार निर्माण केले जातील. तर असं बघायला गेलं तर मागच्या वर्षाचे 5 दूनी 10 कोटी रोजगार त्या ठिकाणी सुरुवातीला दिले का, ह्याचं देखील आत्मपरीक्षण मोदी साहेबांना करावं. त्यासोबत त्यांनी सांगितलंय की त्यांनी महिलांना त्या ठिकाणी त्या जाहीरनाम्यामध्ये स्थान दिलेलं आहे, परंतु ज्या पद्धतीनं मोदी सरकारनं मागच्या काळात एक योजना आणली होती उज्ज्वला गॅस योजना, तर 2014ला त्या ठिकाणी 400चा गॅस 1100वर गेला. तर मला सांगा हीच का ती मोदींची गॅरंटी, जेणेकरून एवढे भाव वाढल्यानंतर त्या महिलांचा तुम्ही त्या ठिकाणी महिलांच्या डोळ्यातले अश्रू कमी केले का? महिलांच्या डोळ्यातले नव्हे तर त्यांच्या डोक्यातील सगळ्या ह्याच्यातील अश्रू वाढवले, त्यांचं दुःख वाढवलं. ह्याचं देखील त्या ठिकाणी त्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून त्यांनी आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. आणखी त्यांनी सांगितलं की त्या ठिकाणी महिला सक्षमीकरणाच्या बाबतीत सांगितलं, तर मला वाटतं की लबाडाचं अवतन त्या ठिकाणी खाल्ल्याशिवाय आपल्याला लक्षात येत नाही. तसंच ह्या मोदींची विकासाची गॅरंटी जी आहे फक्त जाती धर्माच्या पंथाच्या आधारावर त्या ठिकाणी लोकांचं विभाजन करायचं आणि मूळ प्रश्नापासून महागाईचे प्रश्न असतील, बेरोजगारीचे प्रश्न असतील, त्यासोबतच महिलांचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, तर एकीकडं शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कृषी आंदोलनाच्या वेळी त्या ठिकाणी वाटेत त्यांच्या खिळे टाकायचे, त्यांच्यावर अश्रुधुराच्या नळकांड्या फोडायच्या, आणि एकीकडं ज्या शेतकऱ्यांची मागणी वर्षानुवर्षे आहे की त्या ठिकाणी MSP म्हणजे त्या ठिकाणी आधारभूत किंमत मिळाली पाहिजे ही शेतकऱ्यांची मागणी आहे, त्याला कुठंतरी बगल द्यायची, शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्याच्याकडे डोळे झाक करायची. त्यासोबत आपण परिस्थिती बघितली तर सोयाबीन असेल किंवा हरभरा पिकासारख्या उत्पादनाच्या वेळी त्या ठिकाणी 22,000 ते 23,000 रुपये खर्च जो आहे, नांगरणी असेल, कोळपणी असेल, त्यासोबत पंजी असेल किंवा एकंदरीत पेरणी असेल, त्यासोबत काढणी असेल किंवा खुरपणी असेल, अशा वेगवेगळी जी शेतीची कामं आहेत तर त्याच्यासाठी लागणारा जो उत्पादन खर्च आहे 23,000च्या आसपास येतो. आणि एका एकरमध्ये त्या ठिकाणी शेतकऱ्याला 10 क्विंटलचा जर उतार पडत असेल तर त्या माध्यमातून 10 पोत्याचा जर उतार पडत असेल आणि 6 ते 7 क्विंटल जर त्यांचं फक्त त्या ठिकाणी सोयाबीन एकरी होत असेल तर मला असं वाटतं की 24,000च्या जी त्यांचं उत्पन्न पदरात पडणार आहे आणि त्याचा जो खर्च आहे 23,000, तर मला असं वाटतं की शेतकऱ्यांचं जीवनमान किंवा उत्पादन वाढवण्यामध्ये त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीनं या सरकारला मागच्या 5 वर्षात हमीभावाच्या माध्यमातून त्या ठिकाणी यश आलेलं नाही. आणि यानंतरही ते सांगतायत की त्या ठिकाणी शेतकऱ्यांबद्दल आम्ही संवेदनशील आहोत, तर मला असं वाटतं की हे शेतकरी विरोधी देखील सरकार आहे, म्हणून यांच्या भूलथापाला त्या ठिकाणी बळी नाही पडलं पाहिजे. एकंदरीत हिंदुत्वाचा देखील दुसरा एक त्या ठिकाणी सूर यांच्या वतीनं आळवला जातो, परंतु राम मंदिरासाठी त्या ठिकाणी शिवसैनिकांनी, कारसेवकांनी आणि बऱ्याच ज्ञात अज्ञात लोकांनी त्या ठिकाणी एक आपला देव किंवा आपला धर्म या पद्धतीनं त्या ठिकाणी योगदान दिलेलं असताना ही काय फक्त राम मंदिर किंवा हिंदुत्व ही काही भाजपची मक्तेदारी नाही. आम्हाला राम शिकवण्याची त्यांनी गरज नाही, कारण आम्ही जन्मजात हिंदू आहोत. त्यामुळं आम्हाला त्या ठिकाणी श्रीराम प्रभू चंद्रांच्या बाबतीत नितांत आदर आहे. आणि ज्या पद्धतीनं राम हे सत्यवचनी एकवचनी होते, तर मला असं वाटतं की सत्तेच्या पुढं या भाजपाला त्या ठिकाणी सत्याचा विसर पडलेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की वारंवार खोटं बोलणाऱ्या ह्या
भाजपईंचा या ठिकाणी त्या ठिकाणी देशातून सत्तेच्या माध्यमातून बिमोड केला पाहिजे आणि हुकुमशाहीकडे जी देशाची वाटचाल चालू आहे तर ती कुठं तर थांबली पाहिजे, जेणेकरून सर्वांनी या संविधान बचाव मोहिमेच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकार असेल, इंडिया अलायन्स असेल, यांचे हात बळकट केलं पाहिजे. आणि येत्या काळात जर आपल्याला त्या ठिकाणी पारतंत्र्याकडे वाटचाल करायची नसेल तर मला असं वाटतं की सर्व जाती धर्मांना पंथांना घेऊन संविधानाच्या माध्यमातून जी लोक काम करत आहेत, देशाचे हात बळकट करू इच्छित आहेत, देशाला एका शांततेच्या मार्गाने पुढे नेऊ इच्छित आहेत, अशा इंडिया आघाडीला असेल किंवा महाविकास आघाडी जी राज्यात आहे आणि आपल्या महाविकास आघाडीचे जे अधिकृत उमेदवार आहेत ओमप्रकाश पवनराजे निंबाळकर साहेब यांना पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपण संसदेत पाठवण्यासाठी आपली जी निशाणी आहे मशाल, तिला भरघोस मतांनी विजय करून त्या ठिकाणी विशाल विजय प्राप्त करावा आणि आपल्या देशाचं हित साध्य करावं, एवढी एक विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुमचं आमचं हक्काचं न्यूज चॅनल म्हणजेच विश्व विशाल न्यूज चॅनल. आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब